दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना डीपीडीसीच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। संकटाच्या काळात ही मदत काही प्रमाणात दिलासा देणारी असली तरी शेतकऱ्यांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी होणार। लाखो शेतकऱ्यांना आशा लागून राहिलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही। सरकारकडनं वारंवार तारखा सांगितल्या जात आहेत, त्या तारखा उलटून गेल्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या पदरामध्ये केवळ प्रतीक्षाच आहे। आधी 30 जूनची तारीख देण्यात आली, त्यानंतर 5 जुलैची आशा दाखवण्यात आली, पण आता पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतोय, कर्जमाफीची घोषणा खरंच होणार आहे की पुन्हा एकदा तारखांचं राजकारण हेच सुरू राहणार आहे। ही जी कर्जमाफी आहे, ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ताईंशी बोलल्या, मॅडमशी बोलल्या आणि त्यांनीही आपल्याला परमिशन दिलेली। तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याच्या मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे। दुसरी जी अट होती की 26-27 पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।